नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शरीर या विषयातील आज आपण त्याचा सिलेबस कॉपीनुसार पहिला पॉईंट तो म्हणजे शरीरोपक्रमनीय शारीर या टॉपिकच्या पूर्ण सिलेबस कॉपीनुसार NCSMची जी सिलेबस कॉपी आहे ऑफिशियल त्याच्यानुसार आज आपण सर्व पॉईंटचे नोट्स पाहणार आहे. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड म्हणजे जेवढं पेपरला विचारलं जाऊ शकतं त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये जे मी नोट्स सांगत आहे ते एकदा तुम्ही स्वतःच्या नोट्समध्ये लिहून घ्या, स्वतःच्या हाताने लिहून घ्या. आणि BMS संबंधित फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर टॉपिकचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा प्लेलिस्टमध्ये जाऊन अवश्य पहा. तसंच व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा, त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम व टेलिग्रामची सुद्धा लिंक आहे, तर ते सुद्धा तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा. तर सुरुवातीला शरीरोपक्रमनीय शारीर हा तुमचा रचना शारीरचा सगळ्यात बेसिक आणि पहिला टॉपिक आहे सिलेबसनुसार. तर त्यामध्ये काय काय पॉईंट्स येतात: शारीर व शारीर व्याख्या, शरीर व शारीरची व्याख्या, त्यानंतर षडंगत्व म्हणजे 6 रिजन्स ऑफ द बॉडी, त्यानंतर अंग प्रत्यंग विभाग सब डिव्हिजन्स, त्यानंतर शरीरशास्त्र विभाग आणि शरीर ज्ञानप्रयोजन. त्यामध्ये आपण थोडंफार आणखीन इन्फॉर्मेशन बघणार आहे. तर तुम्हाला हा 6 मार्कांसाठी हा पूर्ण एक पॉईंट दिलेला आहे सिलेबस कॉपीमध्ये. तर हे सर्व मिळून तुम्हाला 6 मार्कांचं वेटेज आहे. तर आपण असं गृहीत धरू की ह्याच्यावर तुम्हाला एक SCQ फिक्स येणार आहे व एक MCQ येईल. तर अशा प्रकारे 6 मार्कांचं वेटेज आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एवढे जर तुम्ही सर्व टॉपिक्स व्यवस्थित केले, नोट्स व्यवस्थित लिहिल्या, तर तुम्हाला तो व्हिडिओ 6 मार्क देऊन जाणार आहे. त्यामुळे 6 मार्कांचं महत्त्व आपल्याला युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये समजतं. तर सिलेबस कॉपीमध्ये आणखीन एक जो टेबल दिलेला आहे त्यानुसार काय काय मस्ट टू नोचे पॉईंट आहेत, काय काय डिझायर टू नोचे आणि काय काय नाईस टू नोचे हे बघणं देखील आवश्यक असतं. तर शारीरची व्याख्या, त्यानंतर एलिमेंट्स ऑफ शरीर ते मस्ट टू नो आहे, त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल हायरार्की ऑफ शारीर आणि इट्स रिलेव्हन्स ते डिझायर टू नो आहे, आणि बाकी सर्व टॉपिक हे मस्ट टू नोचे आहेत, त्यामुळे ते करणं आवश्यक आहे. फक्त जो कन्सेप्ट ऑफ बॉडी डोनेशनचा भाग आहे तो नाईस टू नोचा आहे, त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला कोणताही SAQ किंवा LAQ विचारणार नाहीत. तर पाहूयात शरीर व शारीर व्याख्या. तर सुरुवातीला शरीर, शीर्यते तत्शरीरम. सोपा श्लोक आहे. श्लोक सर्व पाठ करा. रचना शारीरमधले मॅक्झिमम श्लोक पाठ करण्याचा प्रयत्न करा, कारण जिथे तुमचे श्लोक पाठ असतील तिथे तुम्हाला मॅटर जास्त करायची गरज नसते. श्लोकमधून तुम्ही त्याचा अर्थ लिहू शकता. तर शीर्यते तत्शरीरम, प्रति क्षणाला झिजते व शेवटी नाश पावते ते म्हणजे शरीर होय. शरीरामध्ये चय अपचय क्रिया सतत चालू असतात. त्यानंतर दुसरा श्लोक आहे, तत्र शरीर नाम चेतनाधिष्ठानभूत पंचमहाभूत विकार समुदायात्मकम समयोगवाही. म्हणजे काय, तर पंचमहाभूत व त्याचे विकार या सर्वांच्या समुदायापासून तयार झालेले चेतना धातू अर्थात आत्म्याचे अधिष्ठान आहे, त्याला आपण शरीर असं म्हणतो. तर ह्या झाल्या 2 व्याख्या. तर अजून एक पुढील एक व्याख्या आहे शरीराची, ती म्हणजे दोष धातू मलमूलही शरीरम. म्हणजे काय, तर 3 दोष, सप्तधातू आणि 3 मल या सर्वांना मिळून शरीर असे म्हणतात. त्याचे पर्यायी नाव काय सांगितले, शरीराचे पर्याय नाव देह, काया, वपू, गात्रा, बोधी आणि कलेवर. तर हे शरीराचे पर्यायी नाव आहेत. त्यानंतर शारीरची व्याख्या, शरीर अधिकृत्यम कृतम तंत्रम शारीर. शरीराला आधारभूत ठरवून जे शास्त्र तयार केले जाते त्यास शारीर असं म्हणतात. यालाच आपण शरीररचना किंवा शरीरशास्त्र असं सुद्धा म्हणतो. तर तुम्हाला शरीर व शारीर व्याख्या असा SAQ येऊ शकतो. बेसिक जर पेपर काढला तर हा पहिला तुम्हाला SAQ विचारू शकतात. तर हे दोन्ही गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे षडंगत्वम. शरीराचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने शरीराचे पुढील प्रमाणे 6 भाग पाडलेले आहेत. म्हणजे षडंगत्वमध्ये काय समजते की षडंग म्हणजे 6. तर शरीराचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी त्याचे 6 भाग केलेले आहेत, त्याला षडंगत्व असं म्हणतात. त्याचा श्लोक आहे, तच्च षडंग शाखा चतस्रो मध्यम पंचम षष्टम शिरम इति. सुश्रुतांचा श्लोक आहे. त्याचा अर्थ होतो 4 शाखा म्हणजेच 2 हात 2 पाय, मध्य वंश व उदर आणि शिर असे मिळून 6 भाग होतात. त्यानंतर दुसरा चरकांचा श्लोक आहे, द्वौ बाहू द्वय शक्तीनी शिरोग्रीवम अंतरधीरिती षडंगम. हा चरकांचा श्लोक आहे. चरकाचार्यांनी खालीलप्रमाणे 6 विभाग मानलेले आहेत. म्हणजे जे वर होते ते सुश्रुतांचे 6 विभाग होते. आता चरकांचे, त्यामध्ये 2 बाहू म्हणजे 2 हात, 2 शक्ती म्हणजे 2 पाय, अंतरार्धी म्हणजे मध्य शरीर आणि शिरोग्रीवम म्हणजे शिर व ग्रीवा हे मिळून 1. अशा प्रकारे 6 भाग चरकाचार्यांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर सिलेबस कॉपीनुसार पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे अंग प्रत्यंग विभाग. आता अंग म्हणजे काय तर बॉडी आणि प्रत्यंग म्हणजे काय तर पार्ट्स ऑफ बॉडी. तर प्रत्यंगाचे परत 2 भाग पडतात, बाह्य 9 आणि अभ्यंतर. हे सुश्रुतांनी केलेले आहेत. तर बाह्य 9 कोणते आहेत, मस्तक, उदर, पृष्ठ, नाभी. मस्तक म्हणजे हेड, उदर म्हणजे स्टमक, पृष्ठ म्हणजे बॅक, नाभी म्हणजे अंबिलिकल, ललाट म्हणजे फोरहेड, त्यानंतर नासा म्हणजे नोज, चिबूक म्हणजे चिन, बस्ती म्हणजे हायपोगॅस्ट्रिक आणि ग्रीवा नेक. तर हे सुश्रुतांनी प्रत्यंगामध्ये बाह्य प्रत्यंग सांगितलेले आहेत 9. आणि अभ्यंतरमध्ये काय काय येतं, तर 7 त्वचा, 7 कला, 7 आशय, 7 धातू, 7 सेवनी, 6 कुर्चा,
4 मांसरज्जू, त्यानंतर आंत्र 2 स्मॉल आणि लार्ज इंटेस्टाईन, अस्थी 300, संधी 210, स्नायू 900, पेशी 500, शिरा 700, मर्म 107, त्यानंतर धमन्या 24, कंडरास 16, जालक 16, संघात 14 आणि सीमंत 14 हे सर्व सुश्रुतांनी सांगितलेली संख्या आहे. तर अशा ज्या आता रचना शारीर, क्रिया शारीर किंवा इतर विषयांमध्ये जे संख्याचे प्रश्न आहेत त्याचं तुम्ही काय करत जावा, एक कागदावर लिहून ते तुमच्या रूममध्ये चिटकवा, जेणेकरून ते तुमच्यासारखं डोळ्यासमोर राहील आणि ती संख्या तुम्हाला सारखी आठवेल. कारण ह्याच्यावर तुम्हाला सेपरेट MCQ विचारतात छोट्या छोट्या पॉईंटचे, की कला किती सांगितल्या आहेत, अस्थी किती, सुश्रुतानुसार अस्थी किती. तर हे सर्व गोष्टी लक्षात राहणं आवश्यक आहे. तसंच तुम्हाला ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये देखील पुढे त्याचा यूज होईल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, आता हा बेसिक पॉईंट आहे की इंद्रिय आणि त्यांचे कर्म. तुम्हाला पंचेंद्रिय तर माहिती असतील, त्यामध्ये वाक, पाणी, पाद, पायू आणि उपस्थ. वाकचं कर्म काय तर बोलणे, पाणीचं ग्रहण करणे म्हणजे हात, पाद म्हणजे पाय गमन, पायू म्हणजे गुद मलत्याग आणि उपस्थ म्हणजे जननेंद्रिय आनंद प्राप्ती. तर हे पंचेंद्रिय त्यांचे कर्म तुम्हाला कॉमन लक्षात पाहिजे. त्यानंतर शरीरशास्त्र विभाग, त्यामध्ये काय काय येतं, सूक्ष्म शरीर म्हणजे स्मॉल किंवा मायक्रो, स्थूल शरीर म्हणजे मोठा किंवा मॅक्रो आणि व्यवहार शरीर म्हणजे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट म्हणजेच ॲप्लाइड ॲनाटॉमी. तर हे शरीरशास्त्र विभागाच्या अंडर येतं. त्यानंतर यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो म्हणजे स्त्रोतस. स्त्रोतस म्हणजे काय तर ते बॉडीशी रिलेटेडच आहे, म्हणजे शरीराशी रिलेटेडच आहे. शरीरामध्ये आपल्या 13 स्त्रोतस सांगितलेले आहेत. स्त्रोतस म्हणजे काय तर मुलात खादांतरम देहे प्रसूतम तोमिवाही यत स्त्रोतसम तद इति विज्ञेय शिरा धमनी वर्जितम. सुश्रुत शारीर 9/13. तर सुश्रुतांनी हे सांगितलेलं आहे स्त्रोतसांची व्याख्या. आणि चरकांनी विमानस्थानामध्ये 13 स्त्रोतस सांगितलेले आहेत. विमानस्थान अध्याय 5 मध्ये, त्यामध्ये प्राणवह स्त्रोतस म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम, त्याचं आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं सुरुवातीला, तर त्याचं मूलस्थान लक्षात पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जसं जसं तुम्ही सेकंड इयर थर्ड इयरमध्ये शिकाल तिथे तुम्हाला त्यांची दृष्टीची लक्षणे, कारणे हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. पण सध्या तुम्ही त्यांचं मूलस्थान लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर प्राणवह स्त्रोतस, तत्र प्राणवाहनाम स्त्रोतसाम हृदय मूलम महास्त्रोतसात म्हणजे हृदय मूल आणि महास्त्रोतस. त्यानंतर उदक वह स्त्रोतस, उदक वाहनाम स्त्रोतसाम तालू मूल क्लोममच म्हणजे तालू हे त्याचं मूलस्थान आहे आणि क्लोम पण त्याचं स्थान आहे असं. त्यानंतर अन्न व स्त्रोतस, अन्नवाहनाम स्त्रोतसाम आमाशय मूल वामच्च पार्श्वम. त्यानंतर रसवह स्त्रोतस, रसवाहनाम स्त्रोतसाम हृदय मूलम दशधमन्या म्हणजे हृदय आणि दशधमन्या हे त्याचं स्थान आहे. त्यानंतर नेक्स्ट शोणित व स्त्रोतस, शोणित वाहनाम स्त्रोतसाम यकृत मूलम प्लिहाच्च यकृत आणि प्लिहा. मांस व स्त्रोतस, मांस वाहनाम स्त्रोतसाम स्नायू मूलम त्वकच्च. मेदो व स्त्रोतस, मेदवाहनाम स्त्रोतसाम वृक्को मूल वपावहंच. अस्थि व स्त्रोतस, अस्थिवाहनाम स्त्रोतसाम मेदो मूलम जगनमच. मज्जा व स्त्रोतस, मज्जावाहनाम स्त्रोतसाम अस्थिनी मूलम संधयच्च. त्यानंतर नेक्स्ट शुक्र व स्त्रोतस, शुक्रवाहनाम स्त्रोतसाम वृष्णो मूलम शेफश्च. मूत्र व स्त्रोतस, मूत्रवाहनाम स्त्रोतसाम बस्ती मूलम वंशनमच. पुरीश व स्त्रोतस, पुरीशवाहनाम स्त्रोतसाम पक्वाशय मूलम स्थूलगुद. स्वेद व स्त्रोतस, स्वेदवाहनाम स्त्रोतसाम मेदो मूलम रोमकुपच्च. तर हे तर झाले स्त्रोतस आणि त्यांचे मूलस्थान. तुम्हाला सर्व स्त्रोतसांचे मूलस्थानाचे श्लोक पाठ पाहिजे नसतील लक्षात राहत तर कमीत कमी कोणत्या स्त्रोतसाचं काय मूलस्थान आहे तेवढं तरी कमीत कमी लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपला रचनाशास्त्र याच्या सिलेबस कॉपीमधल्या पहिल्या पॉईंटचा शेवटचा भाग, तो म्हणजे मूर्त शोधन पद्धती. याचा संदर्भ सुश्रुत शारीरतान 5व्या अध्यायामध्ये आलेला आहे. तर मूर्त म्हणजे सुरुवातीला तुम्ही मेन्शन करायचे की मूर्त शोधन पद्धतीचं वर्णन कुठे आलं आहे, संदर्भ कुठं आला आहे, तर सुश्रुत शारीरतामध्ये आलेला आहे. त्यानंतर मूर्त शोधनाचं महत्त्व काय आहे, तर मूर्त शोधनाचं महत्त्व शरीरातील निरनिराळ्या रचनांची व घटकांची माहिती प्राप्त करून त्याचे ज्ञान मिळवावे लागते. त्यानंतर जिवंत शरीरात अभ्यंतर रचनांचे ज्ञान मिळवता येणे शक्य नसल्याने हे संपूर्ण ज्ञान मृत शरीरात मिळवावे लागते. आता आपल्याला माहिती आहे की आपण कोणाच्या जिवंत किंवा लाईव्ह बॉडीमध्ये सगळं आतलं स्ट्रक्चर स्टडी नाही करू शकत, मग त्यासाठी मृत शरीर म्हणजे मेलेली बॉडी लागते. तर त्याचं महत्त्व आहे मृत शोधनामध्ये. त्यानंतर जे प्रत्यक्ष पाहिले जाते व जे शास्त्रातही सापडले ते दोन्ही मिळून अधिक ज्ञानवर्धक होते. म्हणूनच शास्त्र व प्रत्यक्ष या दोन्ही मार्गाने ज्ञान प्राप्त करावे लागते. म्हणजे आता समजा बुकमध्ये सांगितलेलं आहे पण ते जर आपण बघितलं नाही तर आपल्याला गोष्टी जास्त क्लिअर होत नाहीत. पण तेच जर एखादी गोष्ट बुकमध्ये पण सांगितलेली आहे आणि ते आपण खरी देखील प्रत्यक्ष डोळ्याने देखील बघितली तर ती अजून क्लिअर होते. तेच इथे सांगितलेलं आहे. जो अवयव, जी रचना चर्मचक्षूंनी दिसू शकत नाही तो अवयव व त्या रचनांचे ज्ञानचक्षूने पाहावे, कारण शरीरात अनेक सूक्ष्म रचना आहेत त्या चक्षूंना दिसत नाहीत. तर हे सर्व पॉईंट तुम्हाला मृतशोधनाच्या महत्त्वामध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर आता नेक्स्ट मृत शरीर कसे असावे. तर आता मग आपल्याला समजलं की मृत शरीराचं किंवा मृतशोधनाचं हे महत्त्व आहे. तर मृत शरीर कसे असायला पाहिजे, तर त्यामध्ये सुरुवातीला समस्त गात्र म्हणजे काय, शरीर हे पूर्ण वाढ झालेले व सर्व अंग प्रत्यंग असलेले असावे. समस्त गात्र नावातच समजते. गात्र म्हणजे काय, अंग प्रत्यंग, आणि समस्त म्हणजे सर्व संपूर्ण वाढ झालेलं पाहिजे. समस्त शब्द अंगाच्या हीनता व अधिकता दोन्ही या निषेध करतो.
दोन्हीचा निषेध करतो. त्यानंतर थोडक्यात असे म्हणता येईल की ज्याच्या शरीरामध्ये ना अंगप्रत्यंग कमी आहेत ना अधिक आहे व ना विकृत आहेत असा मृतदेह असावा, तर तो प्रॉपर असावा, जेणेकरून स्टडी व्यवस्थित करता येईल. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे अविषोपहतम, म्हणजे विषाच्या प्रभावामुळे जर मृत्यू झाला असेल तर काही विशिष्ट अवयव किंवा अस्वाभाविक होतात. म्हणजे जर विषप्रभावामुळे जर मृत्यू झाला असेल तर काही ऑर्गन असे असतात जे फेल होतात, मग त्याची स्टडी आपल्याला नीट करता येत नाही. त्यामुळे विषाने मृत झालेले शरीर नसावे. त्यानंतर अदीर्घव्याधी पीडितम, म्हणजे काय, दीर्घव्याधीने पीडित, म्हणजे क्रोनिक डिसीज असलेल्या शरीराचे अंग व धातू विकृत झालेले असतात, तशी सुद्धा बॉडी आपल्याला स्टडीसाठी नको आहे. त्यानंतर अवर्ष क्षतिकम, म्हणजे काय, मृत शरीर हे अधिक वृद्ध नसावे, जास्त पण वृद्ध नसावं. वृद्ध अवस्थेत काय होतं की शरीराच्या ज्या धातूच्या व अवयवांचा क्षय झालेला असतो, त्यामुळे आपल्याला नीट सर्व ऑर्गन स्टडी करता येणार नाहीत. बालवयातील शरीर हे नसावे, तसंच वृद्धसोबतच बालवयातील सुद्धा नसावे, कारण ते सर्व धातू वगैरे बॉडीचे ऑर्गन स्ट्रक्चर हे व्यवस्थित तयार झालेले नसतात. आणि पाचवा पॉईंट आहे तो म्हणजे निसृष्ट अंत्रपुरुषम, म्हणजे काय, तर म्हणजे ज्याचे आंत्र व पुरुष हे दोन्ही पण शरीरातून बाहेर काढून टाकलेले आहे अशी बॉडी पाहिजे. असे करणे आवश्यक आहे, कारण अंतराची लांबी मोजता येते व मल नसल्याने मृत शरीराचे संरक्षणही चांगले होते. तर हे सर्व त्या 4 ते 5 पॉईंट आहेत की मृत शरीर कसे असावे, म्हणजे आपल्याला बॉडी व्यवस्थित स्टडी करता येईल. त्यानंतर मृत शरीर संरक्षण कसं करायचं. आता आपण बघितलं की मृत शरीर कसं असावं, आता त्याचं संरक्षण कसं करायचं, म्हणजे प्रोटेक्ट कसं करायचं की ते खराब होऊ नये. अवहंत्यमा पगाया, म्हणजे काय, तर ज्यात ईर्ष्यत प्रवाह आहे व प्रवाहाचा अतिवेळ नाही. आपगा म्हणजे काय, तर ज्यात भरपूर पाणी आहे. निबंधम म्हणजे शव वाहून जाऊ नये म्हणून त्याला बांधून ठेवणे. नेक्स्ट पॉईंट आहे पंजरस्यम, जलचर प्राण्यांपासून मृत शरीराचे संरक्षण करण्यासाठी शव हा पिंजऱ्यात बांधून ठेवावा व पिंजरा देखील बांधून ठेवला जातो. म्हणजे सुरुवातीला शव हा पिंजऱ्यात बांधायचा आणि पिंजरा देखील कशात तरी बांधायचा, जेणेकरून त्याचं रक्षण जलचर प्राण्यांपासून होऊ शकेल. त्यानंतर आणि हा वाहत्या पाण्यात तो पिंजरा बांधून ठेवायचा आहे. त्यानंतर मुज्जवल्कल कशरानादी, म्हणजे काय, मुज्जवल्कल कुशशपा इत्यादी पैकी कोणत्या एका वनस्पतीने मृत शरीर वेष्टीत ठेवायचे, म्हणजे बांधायचं त्याला. त्यानंतर सतरात्रात म्हणजे काय, नदीमध्ये शव ठेवण्याचा कालावधी हा 7 रात्रींचा सांगण्यात आलेला आहे, म्हणजे त्या नदीमध्ये तो 7 रात्रींपर्यंत ठेवायचा आहे. हे सर्व श्लोकातले शब्द आहेत, त्यामुळे श्लोक जरी पाठ होत नसेल तर कमीत कमी हा सिंगल शब्द पाठ करा आणि त्याचा अर्थ काय आहे ते लक्षात ठेवा. त्यानंतर अप्रकाश देशे कोयेत, म्हणजे काय, अप्रकाश देशे म्हणजे गुप्त स्थान, जेथे लोक येत जात नाहीत अशा ठिकाणी, जेथे गृध्र आदी भक्षणाचेही भय नसेल, म्हणजे जिथे कोणी येणार नाही. त्यानंतर ह्या पद्धतीमध्ये शरीर मृदू होण्यास मदत होते. तर काय बघितलं आपण, नदीमध्ये शव पिंजऱ्यात कशामध्ये तरी बांधून त्याच्यानंतर त्याला कोणते कुश काश वगैरे बांधून वेष्टन करून 7 रात्रपर्यंत त्यात नदीत ठेवायचा आणि त्याच्यानंतर अप्रकाश देशात ठेवायचा, म्हणजे गुप्त स्थानी ठेवायचे, जिथे कोणी येत जात नसेल. अशा पद्धतीने मृत शरीराचं संरक्षण करायचं. ही झाली दुसरी स्टेप. आता नेक्स्ट मृतशोधन पद्धती काय आहे, तर सम्यक कोथन झालेला तो मृतदेह घेऊन उशीर, बाल, वल्कल यांच्याद्वारे निर्मित कुर्चेने हळूहळू त्वचेवर लेखन करावे, खरडावे, घासावे. तर ते इन्स्ट्रुमेंट वापरून त्याच्यावर स्क्रॅपिंग करायचं. अशा प्रकारे शरीरातील बाह्य व अभ्यंतर अंग प्रत्यंग याचे प्रत्यक्ष ज्ञान करून घ्यावे. त्याच्यानंतर पूर्ण बॉडी व्यवस्थित स्टडी करायची, इंटरनल एक्सटर्नल दोन्ही. या प्रत्यक्ष ज्ञानामुळे शरीरातील विविध रचना, अवयव, अंगप्रत्यंग याची प्राकृत स्थिती, यांचा परस्पर संबंध याची आपल्याला माहिती मिळते, म्हणजे सर्व रिलेशन्स वगैरे आपल्याला समजतात. तर अशा प्रकारे मृतशोधन पद्धती केली जाते. तर ह्या होत्या शरीरोपक्रमणीय शारीर या टॉपिक संबंधित संपूर्ण डिटेलमध्ये नोट्स. संपूर्ण सिलेबस कॉपीमध्ये जेवढे पॉईंट्स आहेत, डिझायर टू नो, मस्ट टू नो, नाईस टू नो, ते आपण इथे कव्हर केलेले आहेत. ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पाहिला, यामधील नोट्स लिहिलेले आहेत, त्यांना नक्कीच युनिव्हर्सिटी एक्झामसाठी 6 मार्कांचा फायदा होणार आहे. या व्यतिरिक्त अजून एखाद दुसरा पॉईंट तुम्हाला वाटत असेल तर तो तुम्ही वाचून घ्या, पण एवढं एक्झामसाठी खूप पुरेसा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण पुन्हा भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. त्याच पद्धतीने ज्यांना ह्या नोट्स PDF स्वरूपामध्ये पाहिजे असतील त्यांच्यासाठी पेड नोट्सचा ऑप्शन अवेलेबल आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये 2 ते 3 ID दिलेले आहेत, टेलिग्राम ID, चॅनल किंवा इंस्टाग्राम ID दिलेली आहे किंवा व्हॉट्सअपचा ग्रुप देखील दिलेला आहे. तुम्ही कुठेही मेसेज करू शकता की पेड नोट्स हव्या आहेत, तुम्हाला पुढचे डिटेल्स तिथे मिळून जातील. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.